मुंबईच्या आग्रीपाडामधील उर्दू लर्निंग सेंटरचं बांधकाम मागील 2 महिन्यांपासून बंद आहे। हाच विषय यंदाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेला होता। शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी स्थानिकांच्या मागणीनुसार उर्दू लर्निंग सेंटर उभारावं अशी मागणी लावून धरली, तर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी या ठिकाणी ITI उभारावं अशी मागणी केली होती। स्थानिक विषयावरून सत्तेतील मित्रपक्ष आमने सामने आल्याने यावर तोडगा कधी आणि कसा निघेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। राज्यामध्ये एकत्र सत्तेमध्ये असलेले शिवसेना आणि भाजपा हे जे दोन पक्ष आहेत ते सध्या आग्रीपाड्यामधल्या एका सेंटरवरून आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या आपण मुंबईच्या आग्रीपाडा या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण हे जे पाहत आहोत ते उर्दू लर्निंग सेंटरचं कामकाज जे आहे ते खरं तर या ठिकाणी सुरू होतं, मात्र मागच्या जवळपास 2 महिन्यापासून हे जे बांधकाम आहे ते सध्या थांबल्याचं पाहायला मिळत आहे। उर्दू लर्निंग सेंटर या ठिकाणी व्हावं यासाठी म्हणून स्थानिक आमदार यामिनी जाधव यांनी या ठिकाणी अनेक प्रयत्न केले असं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे आणि हाच विषय जो आहे तो यावेळी हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चेमध्ये आला होता। भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांचा संबंध आहे की या ठिकाणी जे आहे ते ITI उभारायला हवं आणि त्याच्यासाठी खरं तर त्यांचा एक मोठा त्यांनी या ठिकाणी सभागृहामध्ये गोंधळ घातल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं आणि त्यालाच विरोध करताना यामिनी जाधव पाहायला मिळाल्या होत्या। या संपूर्ण बांधकामासाठी जवळपास 12 कोटींचा जो खर्च आहे तो मंजूर झाला होता आणि या बांधकामाचं जवळपास 40% जे बांधकाम आहे ते पूर्ण झाल्याचं सुद्धा यामिनी जाधव यांनी सभागृहामध्ये माहिती दिलेली आहे। मात्र हे कामकाज होत असताना आता भाजपच्या आमदारांकडून जशा पद्धतीने याला विरोध केला जात आहे त्याच्यामुळे सध्या या इमारतीचं या सेंटरचं जे कामकाज आहे ते सध्या थांबल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन दीपक जैतापकरसह मी रुपाली बडवे, साम TV, मुंबई।